हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत असे पालकचे भजे। मस्त असं बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये भजे खाण्याची वेगळीच मजा आहे। तर आपण बनवूया मस्त असे गरमागरम आणि कुरकुरीत असे पालकचे भजे। चला तर पाहूया हे भजे कसे बनवायचे ते। इथे मी पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि या पालकमध्ये मी एक बटाटा किसून टाकणार आहे। पालकमध्ये बटाटा टाकल्याच्या नंतर या भज्यांची चव खूप छान येते आणि यामध्ये मी आता 1 चम्मच आले लसूणची पेस्ट टाकते आणि यामध्ये 1 वाटी बेसन टाकते आणि भजे छान असे कुरकुरीत व्हावे म्हणून यामध्ये अर्धी वाटी तांदळाचे पीठही टाकते आणि अर्धा चम्मच ओवा हातावरती घेऊन ते चोळून यामध्ये टाकते आणि हळद टाकते थोडंसं आणि लाल तिखट 1 चम्मच आणि मीठ टाकते आणि भरपूर अशी कोथिंबीरही टाकणार आहे यामध्ये। आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं पाणी टाकून याचं आपल्याला छान असं बॅटर बनवायचंय भज्यांचं। हे पहा मस्त असं आपलं भज्याचं पीठ तयार आहे। आता तेलही मस्त असं गरम झालेलं आहे, कडक असं। या कडक छान गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला असे भजे टाकून घ्यायचेत छोटे छोटे। बटाटा टाकल्यामुळे आणि तांदळाचे पीठ टाकल्यामुळे खूप कुरकुरीत आणि मस्त असे भजे होतात। टेस्ट खूप छान लागते या भज्यांची। आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये भजे खायला तर कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडतील। तर एकदा या पद्धतीने पालक आणि बटाट्याचे भजे तुम्ही नक्कीच घरी बनवून पहा। घरी सगळ्यांना आवडतील आणि तुम्हालाही आवडेल आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। आता भजे टाकून झालेले आहेत आणि एका साइडने ते छान असे तळलेले आहेत। आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साइडनेही व्यवस्थित असं याला फ्राय करून घेते। मंद गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहेत म्हणजे हे भजे कुरकुरीत होतील। मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे भजे। एक 5 ते 7 मिनिटं लागतील आणि छान असे आपले भजे तळून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता लालसर असे तळले गेलेले आहेत आपले भजे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपले भजे तयार आहेत। हे पहा किती मस्त दिसतायत, वाव। तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा हे पालकचे भजे। मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते। हे पहा मस्त एकदम कुरकुरीत होतात यामध्ये तांदळाचे पीठ टाकल्यामुळे। जर तुम्ही कधी या पद्धतीने पालकचे भजे बनवले नसतील तर एकदा नक्कीच बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग।